शंकरपाळी बनवायला घेते. तर यामधले फक्त आता 50%च काम झालेलं आहे. तर या बॅटरमध्येच मी मैदा मळून घेणार आहे आणि फार स्पेशल बॅटर आहे हे. आणि तुम्हाला कोणी यूट्यूबवर सांगणार पण नाही. आणि हे बोलायला पण खूप कॉन्फिडन्स पाहिजे, असंच बोलून नाही होत हवेत. कारण माझी जी शंकरपाळी मी जे बनवते ती इतकी क्रिस्पी होते आतमधून आणि इतकी रुचकर होते, कमी गोड, म्हणजे एकदम बॅलन्समध्ये साखर असते. आणि विशेष म्हणजे तुम्ही दाड्यामध्ये शंकरपाळी बनवा, त्याला ती टेस्ट येतच नाही. तर बघा, मी हे घी यूज करते, बटर प्युअर हे थोडं यूज करते, कारण हे खूप डार्क स्मेल येतो आणि मला प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे मग मी काय करते, हे जास्तच त्याला स्मेल आहे उगीर असा, जसा तुपाला असतो गाईच्या ओरिजिनल. हे पण प्युअर बटर घी आहे, पण हे थोडं स्वस्त आहे. हे पण 7 पाऊंड, म्हणजे किती झाले 7 पाऊंड तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा, हे इंडियाचे झाले 700 रुपये. ठीक आहे. आणि किती आहे, हां, हे अर्धा किलो घी आहे बघा, हे अर्धा किलो आहे बघा, 500 ग्राम. आणि हे कितीचं आहे याच्यावर प्राईस नाही दिलेली आहे, पण त्याने मला सांगितलं आहे रिचर्डनी. रिचर्ड 12 पाऊंडचे वाटतं हे, म्हणजे हे 1200 रुपयाचं आहे. बाबा, ये जो अभी बड़ा डब्बा लाया घी का, वो कितने का है? कितने का रे रिचर्ड ये घी? ये 13 पाउंड का लिया. हा, तर म्हणजे हे झाले बघा इंडियाचे 1300 रुपये. तर हे चांगलं तूप जेव्हा तुम्ही शंकरपाळीला घेता ना, त्याच वेळेस शंकरपाळी ना ती इतकी छान होते ना. त्याला आता मला सुद्धा तुपाचं प्रॉब्लेम आहे, तुम्हाला मी खूपदा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, दुधाचा तुपाचा. पण हे खाल्ल्याने, म्हणजे हे टाकल्याने तसा स्मेल तर नाही येत, कारण मी हा बॅलन्समध्येच करते. हे 2 घी टाकते, हे थोडंसं आणि हे थोडंसं टाकते, कारण हे खूपच डार्क आहे त्याच्यामुळे. पण त्याला टेस्ट खूप छान येते, म्हणजे इंडियामध्ये सुद्धा त्या तुपाला तशी टेस्ट येत नाही. आत्ताच घरी पण माझ्या वहिनीचं बोलणं झालं, त्या पण शंकरपाळीबद्दलच विचारत होत्या. त्यामुळे तुमची जशी होते ना रचना, तशी माझी होत नाही, कारण मी त्यांना पाठवलेलं आहे शंकरपाळ्या बनवून. आणि खूप छान बॅटर आहे. आणि तुमचे जे शंकरपाळ्याचं पीठ मळता तुम्ही, आणि त्यानंतर ते जे लाटायला जे हात दुखतात ना, जे पीठ इतकं हार्ड करता तुम्ही मळून, माझं अजिबात होत नाही. मी तुम्हाला मळून झाल्यानंतर दाखवणार आहे की कसं पीठ, म्हणजे कसं आहे ते पीठ, की ते इतकं सैल असतं लाटायला, पण इतकं भारी वाटतं, म्हणजे असं काही हात वगैरे दुखत नाही. आणि एकदम कमी गोडच टाकते मी शंकरपाळीमध्ये. आणि इथं आमचं जे नेबर राहत होते ना, ते गोरे आता गेले, त्यांनी थोडं घर शिफ्ट केलं दूर, पण त्यांना इतके आवडायचे माझे शंकरपाळी, त्यांनी ते पण खाल्लेली. आणि चिकन समोसेसुद्धा आत्ताच मी त्याची शूट केली रेसिपी. तर चला आता मी बनवायला घेते. मी नाही दाखवू शकत आता रेसिपी, तेवढा टाईम नाही आहे, पण मी थोडीशी माहिती द्यायला आले तुम्हाला, की तुम्ही ते शंकरपाळीमध्ये ना दाडा वगैरे ते यूज केल्यावर आहे ना, काही करा पण ती टेस्ट येणार नाही. आणि मी भरपूर आतापर्यंत शंकरपाळ्या खाल्ल्यात, पण मी जी शंकरपाळी बनवते ना, आय स्वेअर मला तर आत्तापर्यंत तशी शंकरपाळी खायला भेटलेली नाही. एकदम कमी ऑइल आणि मैदा खूप हेवी असतो, ज्यामुळे खाल्ल्याने खूप हेवी होतं नाही का, असं छातीमध्ये जड होतं, खाल्ल्यानंतर जळजळ होते. तर ते हलकं करायला पण खूप छान एक काय म्हणतात त्याला हलकं करण्यासाठी मी एक हे टाकते त्याच्यामध्ये सिक्रेट, की त्याच्यामुळे एकदम म्हणजे लाईट होऊ शकते. आणि ते मैदा जास्त तेल ओढतं, त्याच्यामुळे ते टाकल्याने पण तेवढं तेल पण ओढत नाही, आणि एकदम बेस्ट शंकरपाळी होते. आणि त्याला कलर पण एकदम छान सुरेख तसे भाजून घेते मी तेलामध्ये. चला मी तुम्हाला फायनल केल्यावर दाखवते. ही थोडीशी माहिती तुम्हाला काम येईल म्हणून सांगितलं. तर घी टाकलंय मी याच्यामध्ये, आणि आता छान मिक्स करून घेते. आणि या पॅटर्नमध्येच मी पीठ मळणार आहे मैदा घेऊन. आणि मी तुम्हाला फायनल पण दाखवणार आहे पीठ मळल्यानंतर आणि शंकरपाळी फ्राय झाल्यानंतर दाखवणार. तर हे ऑब्झर्व झालं ना यामध्ये घी, तेव्हाच घेणार ते मळायला पीठ, मग झालं समजायचं फायनल. आता मी बरोबर मेजर करून अर्धा किलो घेतलेला आहे हे मैदा. आणि जर मला पातळ वाटलं तरच मी मैदा ॲड करणार आहे, नाहीतर याच्यामध्ये हे झालं परफेक्ट तर ओकेच आहे. आणि मी जास्त काय शंकरपाळ्या बनवत नाही, कारण आम्ही 2च पर्सन आहे आणि काय हे गेस्टला द्यावं लागतं म्हणून. बाकीचं पण स्वीट आहेच, तर त्यामुळे जास्त नाही करणार आहे. पण माझा अंदाज आहे की 600-700 ग्राम, मला तर अर्धा किलोच करायचं आहे, पण आता हे बॅटरनुसार
पातळ झालं तर मग मला मैदा ॲड करावा लागेल. तर झालं तर 600-700 ग्राम. पण मी दाखवते तुम्हाला मला खरंच किती ग्राम लागलं तर मग तुम्हाला दाखवते हा किती मैदा. तर बघा बरोबर मेजरिंग काटा आहे त्यावर मी आता हे ठेवते. तर तुम्हाला दिसतंय का 600 ग्राम घेतलं आहे मी. हां मी थोडा एक्स्ट्रा घेतलेला आहे पण लागलं तरच घेणार आहे मी. आणि बघते आता याच्यामध्ये अर्धा किलो बसतो की ह्या अजून थोडंसं लागेल मला की 600 ग्राममध्ये होतं आहे की 500 ग्राममध्ये होतं आहे. तर बघा 600 ग्राम आहे मैदा. मीच घेतलं एक्स्ट्रा थोडं परत लागेल मग म्हणून. बहुतेक मला लागेलच आहे 600 ग्राममध्ये. मैदा चाळून घ्यायचा कधी पण. आणि चिमटीभर मीठ बघा एवढं हे घालायचंच. इन्हॅन्स करतं ते स्वीटला त्याच्यामुळे. आता हे आमच्याकडे इतकी थंडी आहे ना बघा लगेच घी जमा होतं ह्याच्यामध्ये. खूप थंडी त्यामुळे आता हे असं नाही होत. आता मस्त झालं होतं पातळ पण आता हे घी झालं आहे. आता मी म्हणूनच थोडंसं विगळून घेतलं होतं याच्यामध्ये. विरघळून घेतलं होतं मायक्रोमध्ये. पण बघा ते परत गाठी झालं थंडपणा. हे पटकन करायला पाहिजे. हे इंडियामध्ये नाही होणार हा प्रॉब्लेम. इकडेच होईल. इंडियाला नाही होणार हा प्रॉब्लेम. इतकी थंडी नाही ना. असं आपली साखर बिकर सगळं काही अगोदरच टाकून झालेलं आहे त्या बॅटरमध्येच. तर मला तो साखर तर घातली नाही. आता तुम्ही थोडं जरी घेतलेलं असेल हे बॅटर आणि थोडक्यातच करायचं असेल शंकरपाळ्या तर आता बस झालं एवढं असं होऊन जातं याच्यामध्ये म्हणून. तर मी थोडंसं घेतलेलंच आहे जास्त लागेल मला. ते मी दाखवतो तुम्हाला फायनल. ओतलं आता मी याच्यामध्ये. आणि काय पीठ मळल्यानंतर ठेवायचं नाही काय नाही लगेच मळायला हे शंकरपाळी बनवायला लगेच घ्यायचं. काय ठेवायचं नाही काय ठेचायचं नाही काय नाही काय नाही. ते काय करतात ना ते दगडाने काय नरम होण्यासाठी तो प्रकार काही नाही करायचा. 600 ग्राम घेतलं बरं का मी. पूर्ण मैदा घेतला. हे बघा खाली केलं 600 ग्राम घेतलेलं मी परफेक्ट मेजरमेंट घेतलं होतं. कारण मला माहीत होतं ते अर्धा किलोमध्ये नाही मावणार. ते थोडं पातळ होईलच म्हणून मी थोडं एक्स्ट्राच घेतलं होतं. आणि ते बॅटर पण थोडं मी पातळ एक्स्ट्रा केलं होतं त्यामुळं. आणि गोड पण एकदम बॅलन्समध्ये ठेवलेलं आहे. अजिबात त्याला असं म्हणजे तोंडात टाकलं माहिती आहे ना किती साखर जास्त झाली की खाऊ पण वाटत नाही. ते ना जे कमी खातात ना साखर ते त्यांना समजणार आहे. लई गोड खातात ना त्यांना नाही समजायचं ते असं आहे ते. बघा मळताना पण इतकं छान सैल जात आहे. काही हार्ड जात नाही आहे. इतकं इझी होतं आहे ना. ते काय खाली बसून चांगलं जमतं. आता हे प्लॅटफॉर्मवरती एवढं हेवी जरा पीठ नाही का. बघा झालं का नाही. हे घ्या किती इझी किती इझी झालंय ते पीठ. परफेक्ट एकदम. किती निब्बर मळतात बायका पीठ. अरे बापरे इतकं फाटतं ते पीठ. त्याची ती लाटी लाटायला घेतात तेव्हा इतकं फाटतं ते. चिरा पडतात मग ते सर परत लाटता पण येत नाही त्यांना. ते वळत पण नाही ती. हे घ्या बघा. हां कुठेतरी असं लागलंय का असं चिपचिप. हे तर आता जाईल याच्यामध्ये. आणि प्लेट पण बघा किती मस्त क्लीन इझी. म्हणजे तुम्ही समजून घ्या की किती परफेक्ट असं झालेलं आहे. हे बघा झालं पण. आणि इतकं सॉफ्ट आहे. हे बघा इतकं सॉफ्ट आहे का आता मी समजा तुम्हाला
एक आत्ता दाखवते लगेच, 2च सेकंद. हे घ्या, हे बघा म्हणजे किती सॉफ्ट आहे बघा. आता लाटायला जर घेतलं ना तर इतकं पटापट पटापट शंकरपाळ्या होऊन जातील. आणि तुमच्याकडे तर मदतीला बायका पण असं, माझ्याकडे तर कोणी नाही आहे. हां, मी एकटी जरी बसले तरी पटापट होईल बघा. ते जसं काय म्हणतात त्याला, पेढा नाही का, तसं पीठ झालंय ते बघा. पटापट पटापट होईल. असं असं पाहिजे पीठ. हां, झालं की नाही. आता हे थोडंसं जरा घी आहे ना राहिले की नाही, ते आता असंच बोटाने जरा काढून घेते. वेस्ट का करायचं. आता ही थंडी आहे ना, लगेच मग ते बाउलमध्ये पकडलं जातं पटकन. मला कोणी शिकवलं नाही बरं का, हे पण सांगते मी. रिचर्डच्या मम्मीला काही येत नाही. मी तर आल्यापासून मला तर काही शिकायला भेटलेलं नाही आहे. ते डॅडीकडून तेवढं फक्त मला, म्हणजे असं काय त्यांचे हे असतात ना ग्रेव्ही वगैरे, तेवढंच फक्त. बाकी हे स्वीट तर ते डॅडीला पण काय, त्यांना काय माहिती, त्यांच्याकडून काय एक्सपेक्टेशन करू मी. आणि रिचर्डच्या मम्मीला तर काहीच नाही माहिती. त्यांचं काय ते वेगळंच स्वीट असेल ते तर मी खात पण नाही. आणि दुसरं त्यांना पण काही येत नाही. त्यामुळे मला, मी माझ्याच मनाने जे काय आहे ते शिकलेले. मी घरीसुद्धा नव्हते करत बरं का हे स्वीट वगैरे, ते वहिनीच करायच्या. त्यांना म्हणजे असं मदत ते करून द्यायचं सगळं. फक्त असं आपण कापायला बसलो किंवा शंकरपाळे नाही का लाटू, ते तेवढंच फक्त मी करायचे. बाकी असं एवढं पूर्ण प्रमाण वगैरे ते कधीच नाही केलं मी. ते वहिनीच करायच्या. मी फक्त जेवणाचं असं भाजी वगैरे ते शिकवायचे वहिनीला. आता असं टाईम आलाय की तर वहिनी मला विचारतात, नेहमी फोन असतोच क्रिसमसला, आत्ता पण येऊन गेला. त्यामुळे आता तुम्ही ना एक टायमात येऊन माझ्यासमोरच मला पण करून शिकवा. आणि लाजायचं काय याच्यामध्ये, कुणाकडून शिकायचं पण असेल तर मी तर सांगतच असते. आता माझ्या मैत्रिणीला पण मी सांगते, पण त्या पण बरोबर होतच नाही त्यांच्याकडून, काय माहिती. झालं पण बघा. आता मी तुम्हाला मेजर करून दाखवते. आता आपण मी 600 ग्राम घेतला होता ना मैदा. हे बघा, स्केल ठेवते समोर. हे घ्या. किती झाले माहिती का आता हे, 1 किलो 1500 ग्राम म्हणजे 1.5 किलो शंकरपाळी झालेली आहे. 1.5 किलोची ही डोस झालाय. पण शंकरपाळ्या बनल्यानंतर पण मेजर वेगळं होतं. तर ते पण मी एक फायनल पूर्ण शंकरपाळ्या बनवून झाल्या ना, तर तेव्हा सुद्धा मी तुम्हाला दाखवेल की किती शंकरपाळ्या झाल्या. तर आता हा 1500 म्हणजे ग्राम, म्हणजे आता 1.5 किलोचं झालेलं आहे पीठ. मी त्याच्यामुळेच मैदा अगोदरच म्हणजे असं 1 किलो मैदा नाही घेत मी, थोडंच घेते. का की मला माहिती हे ज्या बॅटर मी केलेलं आहे रेडी, त्यामुळे नाही का ते बरोबर जास्त होणार आहे. म्हणून मी अर्धा किलोच मैदा घेतला होता. आणि 600 ग्राम थोडे 100 ग्राम एक्स्ट्रा घेतला. आता मी तुम्हाला दाखवते. आता मी लगेच बनवायला घेणार आहे शंकरपाळ्या, काही वेळ लावणार नाही आहे. हे जे पिझ्झा कटर आहे ना, याने खूप फास्ट होता, म्हणजे पटापट होऊन जातं शंकरपाळ्या, ज्या की याने होत नाही. पण मेन काय, याला डिझाईन आहे ना, तर आपली जी शंकरपाळी म्हणजे वाटली पाहिजे ती. तर तुम्हाला जर कंटाळा आला असेल ना, तर खरंच काय अडचण नाही हे करायला. फक्त हे जर केलं ना याने, तर थोडा लेअर येतात त्या शंकरपाळ्याला, म्हणजे पदरं सुटतात. तळल्यानंतर ते तळताना पण असे पदरं दिसतात. आणि मग फायनल ते मग नंतर चिपकून जातात तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर. पण मग मला नाही जरा डिझाईन आवडतं. समजा आता लेच कंटाळा आला असेल फराळ बनवून, तर मग तुम्ही ते हे यूज करू शकता. एकदम सरासर होऊन जातात त्याने. तुम्ही पण बिलीव्ह नाही करा, तुम्ही करून बघा फक्त. पण मग मला फक्त हे खास डिझाईनमुळे ना मी हाच स्पून यूज करते. मी आता यानेच कट करणार आहे. आता मी समजून घ्या, मी जरा पहिल्यांदा व्हिडिओमध्ये शूट करून शंकरपाळी दाखवते, तर एकदम असं कट टू कट, कुठे काही थोडंसं राहिलं तर समजून घ्या, ठीक आहे. हे बघा शंकरपाळीचं पीठ. तुम्हाला वाटतंय का, काय वाटतंय, पोळीचंच वाटतंय ना. त्यांना कसं असतं ते बायकांचं पीठ ते करतात त्या, हां, त्यांना लाटायला पण होत नाही. अशा मधूनच इतक्या चिरा येतात. आता हे एवढं साईडला असलं तरी काही नाही,
नाही का. आता ही काही चपातीचं पीठ थोडी नाही असं लगेच फाटणार नाही, पण इतकं नाही. आणि मेन म्हणजे इतकं हात दुखत नाहीत असे नाही. सैल पीठ आहे, निब्बर नाही, असं हार्ड नाही आहे. तेच मला जास्त आवडतं की पटापट होतं. आणि किती जाड पाहिजे नाही का. जास्त पण जाड नाही आवडत मला, लय पातळ पण नाही आवडत, मग लगेच त्या कडक पण होत्यात. आणि मग जास्त जाड आहे ना ते मला खाऊ पण वाटत नाही. असं मी अशी आवडीनं करते माझ्या, असं तर मला वाटतं की हिच्याच आवडीनं करते, पण ते आवडतं सगळ्यांना. मेन म्हणजे ते असं नाही की माझ्याच आवडीचं म्हणजे, तर ते सगळ्यांना आवडतं ते मी जसं पण करते. ठीक आहे. तर तुम्ही ते असं स्क्वेअरमध्ये पण कापून पहिलं घेऊ शकता हे साईडनं. पहिल्यांदा कसा हात थोडासा हेच होतो नाही का, वर्षातून एकदा बनवतो आपण, रोज थोडी आपल्याला प्रॅक्टिस असते. आता मी लय जाड नाही बनवलेले, तुम्ही बघू शकता ही पोळी बरं का, मी जास्त जाड नाही बनवलेली आहे. मला नाही आवडत ती जास्त जाड, नाही मला आवडत. पेशन्सनी करा, पण छान काम करा, त्यालाच खरे सुगरण म्हणतात. सगळं बॅलन्समध्ये ठेवून केल्यानंतरच छान होतं. मी साईडला काढून घेते. डायमंड शेपमध्ये करा किंवा मग स्क्वेअरमध्ये करा, पण मग तशी ती शंकरपाळी पण वाटली पाहिजे, म्हणून मग झालं ना. तर आता ही जी साईज आहे ती माझ्या मते तरी परफेक्ट आहे. ह्याच्यापेक्षा थोडी जाड पण होऊ शकते, काही नाही, मला नाही आवडत. आणि फ्राय केल्यानंतर पण एकदम परफेक्ट होणार आहे. मी अजून थोडीशी जाड पण धरेल, जर कंटाळा आला तर. ते मी जरा थंडी लागते का तर बाहेर जाऊन करते, नाही तर जेवण मला ना ती तशी पण तिकडे मग त्रास देते. मग चला आता मी तुम्हाला दाखवलं बघा. थँक्यू. तर मी तिकडे शंकरपाळी बनवते, थोडंसं दाखवायला आले बघा. रिचर्ड कर्टन वगैरे चेंज करतो, आणि रिचर्डने बरं का अल्टर क्लीन केलंय, आणि भरपूर इकडे तिकडे मॉप पण त्याने फिरवलंय, साफसफाई केली. ते काम रिचर्ड करतो बघा, किती छान त्याने सोफा वगैरे. आणि आमची जॉना आहे ना ती सगळं अस्तव्यस्त करून टाकते, पण आम्ही वारंवार ते करतच असतो नीट. तो रिमोट किधर आहे. आणि बघा मी ना इंडियावरून भरपूर असे कर्टन आणले होते कलरचे, आणि काही आता माझ्या घरी पण राहिलेले आहेत. हे बघा, हे एक आणलं, तर मग मी त्याला म्हटलं हे रूममध्ये लावूया. हा पण कलर किती छान आहे बघा. हे बघा, हा पण कलर खूप छान आहे. रिचर्ड दिखा हो ग्रीन. आणि ते एक ही आमची जॉन आहे तिथे उभी राहते म्हणून ब्लँकेट टाकले, कारण हे हिटिंग आहे ना खूप गरम होते इथून, खूप मोठं हिटिंग ना, एकदम गरम वाफ येते त्याच्यातून नाही का, थंडीमुळे लावाच लागतं. तर मग आम्ही ते कवर केले वरून, ती जाते नाही तर त्याच्यावर हात ठेवते, सगळं गरम होतं हे, त्यामुळं. ते बघा आता हे कर्टन हे पण आणले, हे माझी चॉईस सगळे. तर आता त्याला म्हटलं लाव. आता हे रिचर्डनी इकडे स्टार लावलेलं, आणि जास्त आता आम्ही डेकोरेशन पण करू शकत नाही, कारण जॉन आहे ना इथे जर कोणी बसलं नाही ना की इथून इतकी फास्ट जाते वरती, मग ते स्टॅच्यू वगैरे सगळं ते खेचणं. त्या कारणाने आता आम्ही काय करतो की ते ट्री तर टाकतच नाही आहे, क्रिसमस ट्री ते नाहीच टाकू शकत. मुलांना इथे जोपर्यंत मोठे होत नाही ना, मॅच्युअर होत नाही, तो पण टाकतच नाही, ना नॉलेज नाही. काय दिखा क्या हुआ. त्यामुळे ते एक तेवढं त्यांनी ते तिथं लावले ते एक लाईट. आणि इकडे पण ते पण थंडी इतकी ना का काचेवरती काही थांबतच नाहीये, तुम्ही काही पण हँग करा, खूप चिल असल्यामुळे. तर आता रिचर्ड ना
लावतोय कटन, मग मी परत दाखवते. हे बघा एवढं झालं शंकरपाळ्या बनवून. आमच्याकडे तर इतकी थंडी आहे, हात पण वळत नाहीत. इतकी थंडी आहे बापरे. एक तर थोडंसं नवीन पहिल्यांदा ट्राय करतं ना, थोडंसं स्लो होतं, पण नंतर मग फास्ट होऊन जातं. तिकडे रिचर्ड करतोय काम, इकडे मी माझं काम करते. असंच करतो आम्ही दरवर्षी. तो मला मदत करतो. म्हणजे हे सगळं डेकोरेशनचं वगैरे हे बघा कुठे ठेवलं पाहिजे. म्हणजे हे तर त्याला जमत नाही, तर मग तो ते करतो, मी हे काम करते. हे शंकरपाळ्याचं काय नाही, हे तुम्ही आता असं हे कसं पण टाकू शकता, त्याला काय नाही. आणि तेलामध्ये पण असं पण उचलून टाकलं तरी ते सुटतं परत. इतकं त्याला लगे माया लावायची गरज नाही. तर माझी एक बॅच बघा फ्राय करून झाली शंकरपाळी. कसं दिसतोय कलर सांगा आता. हां, एकदम सोनेरी बदाम कलर दिसतोय बघा. तर अशीच शंकरपाळी फ्राय करायची असते. काही बायका इतक्या म्हणजे महिला इतक्या हे करतात, गृहिणी डीप फ्राय, म्हणजे इतकं ऑइल असतं बापरे, ते खायला पण इतकी जळकी मारते. आणि परत ऑइल इतकं असतं आणि इतका हेवी मैदा. बघा आता ही शंकरपाळी मी आता कशी उचलते बघा. मी काय असतं त्याला हे नाही करत आहे, पण गॅस एकदम चांगलं तेल तापलेलं, पण गॅस एकदम स्लो पाहिजे. हे बघा असं टाकून द्यायचं. आता मी 2-3 लाट्या बाकी होते माझ्या, असंच टाकून मी ठेवलं होतं. मला आता ते माहिती आता कसं नाही का, सवय आहे मला. थोडंसं एकदा ते जरा फ्राय झालं ना थोडंसं, की मग स्पूननी त्याला हलवून घेऊया. आणि माझी ही कढई आहे ना, ती पण बघा मोठी साईज आहे, त्यामुळे ना खूप लवकर होतात आणि जास्त फ्राय होतं एक सोबतच. करंज्या पण अगर मी 40 करून ठेवल्या ट्रेमध्ये, तर मला 20-20 फ्राय 2 बॅचमध्ये होऊन जातात. तर तुमचं ते पॅन पण आहे ना मोठं असलं पाहिजे, तर काम पण सोपं होतं. हे असंच टाकलं मी. आता दाखवते मी तुम्हाला. बघा किती सुंदर झाली शंकरपाळी. हां, अजून गरमच आहे, गरम आहे, खाण्यासारखे नाही अजून. अरे वा, इतकी भारी झाली शंकरपाळी. मेन म्हणजे मला काय ते मैदाने लागला पाहिजे. आणि शंकरपाळी कधी पण आहे ना, तुम्हाला दिसतात कशा हलके हलके बब्बल आहे, अशीच शंकरपाळी फ्राय करायला घ्यायची आहे. एकदम फास्ट गॅस बिलकुल नाही, स्लो गॅसपेक्षा थोडंसं खाली केलं आहे मी गॅस बटन, बस. आता हे थोडंसं आपल्या आप सुटत जाईल. मग मी स्पूननी, ह्या छोट्या स्पूनने मी हलवते, शेक करते बघा. हा झारा नाही लावत, अगोदर मी या स्पूननी करते हलक्या हलक्या हाताने. आता तुम्हाला दाखवते. व्हिडिओ मोठा नाही व्हायला पाहिजे, मी इतक्या लवकर नाही हात लावत. दाखवते मी थोड्या वेळाने, थांबा. शंकरपाळी ना आतमधून शिजून द्यायची असते स्लो गॅसवरती, आणि नंतर थोडंसं गॅस वाढून थोडासा, बिलकुल लगे एकदम 1 पॉईंट म्हणू शकता त्याला. असं जेव्हा तुम्हाला वाटेल की आता होत आलं पण त्याला जरूरत आहे गॅसची, तर मग फ्लेमचे थोडंसं तुम्ही स्पीड घेऊ शकता. पण बिलकुल नाही, मी फास्ट गॅसवर करतच नाही, मीडियम पण नाही. म्हणजे मीडियमला थोडंसं आपण स्लोच म्हणू शकतो असं, आणि त्यावरच मी भाजते. त्यामुळे तो कलर पण इतका छान आहे, तो अजिबात चेंज होत नाही कलर. आता ह्या वरच्या जरा दिसतं जरा लाल जास्तच, तर ते आता आपण झारात घेतल्यानंतर दुसऱ्यांदा ज्या खाली राहतात ना, त्याला लगेच पटकन कलर चढतो, माहिती आहे ना असं. आता ही जी कढई आहे ना, ती सुद्धा मी जरी अशी शेक केली ना,
चमच पण लावायची गरज नाही, ते आपल्याप सुटतील. आपण कसे टाकले होते शंकरपाळ्या. आणि हे बघा झालं त्या मोकळ्या. आता त्यांना शिजून द्यायचं, ते आत शिजलं पाहिजे. आता मी पातळच धरले होत्या शंकरपाळ्या, पण ते आता तेलामध्ये फुलतात ना, मग ते डबल होतं. माझं असं आहे गणित. ठीक आहे, तुम्हाला दाखवते परत मी. आणि कधी पण आहे ना, तुम्ही डायरेक्ट असं ते पेपरवर त्याच्यावर टाकता, पण मी कशी करते, आता ही अशी चाळणे असताना त्याच्यामध्ये घेते. आता आपण त्या बाउलमध्ये पीठ ते बॅटर बनवलं होतं ना, ते तसं घासलं नाही मी, असंच ठेवलं त्याच्यावरती बघा. तर काय ऑइल असेल तर रिलीज होईल खाली. आणि मग नंतर मग मेन आपण जसं थाळ्यामध्ये ठेवतो, मग त्याच्यावर पेपर टाकून मग तेव्हा मी हे टाकते. पण असं डायरेक्ट नाही त्याच्यामध्ये घेत, मग खूप ऑइल होतं. मला तर ऑइलचं नाही, मैद्याचं मला तर लई, आणि स्वीट मला लई प्रॉब्लेम आहे बाबा. मला माझी पर्सनल चॉईस मला तर आवडतच नाही, म्हणून मी कोशिश करत असते की ऑइलच कमीच ठेवावं असं. हे बघा असं फिरून घ्यायचं. सगळी शंकरपाळी मोकळी झालेली आहे. आतमधून स्लो गॅसवरती नाही का, मंद आचेवर त्या शिजत जातात. त्यांना की घाई नाही करायची. आता एक मैत्रिणी माझ्या मला लास्ट टाइम, तिला मी एवढं सांगून पण तिने फोटो पाठवला. मी वरती दाखवते बघा कशा शंकरपाळ्या, आणि माझ्या शंकरपाळ्या बघा कशा आहेत. असा बदामी कलर आला पाहिजे शंकरपाळीला. तर रिचर्डने पण कालीवर का शंकरपाळ्या. आता थंड झाल्यात जरा, इतके पण नाही गरम. तर मी तुम्हाला खाऊन दाखवते बघा. साऊंड फक्त बघा. आता रिचर्ड पण खातोय. गरमच उचलली वाटतं. पहिला लिहा कोणचा थंड होता ना. मस्त आहे ना. बघा इव्हन गरमच होती म्हणून. थांबा आता फक्त साऊंड ऐका. एकदा का शंकरपाळी पक्की झाली एकदम ऑइलमध्ये, की मग तुम्ही हा झारा यूज करू शकता. बघा आता ती तुटणार नाही. ऑइल पण क्लीन आहे बघा माझं. कुठे असं खाली हे नाही, क्रश नाही आहे. ते तेव्हाच होतं की फक्त मैद्याच्याच बनवल्या, किंवा मग त्याला तुम्ही हात लावला लगेच झारा लावला ना की मग त्या तुटतात. आता ह्या पक्क्या झाल्यात, आत स्लोवरती मी शिजून दिल्यामुळे त्या काय तुटणार नाहीत. इतकं डिटेलमध्ये कुणी सांगायचं नाही तुम्हाला. जे सगळे एकच सगळ्यांचा पाडा यूट्यूबवर तेच सांगते तुम्हाला. पण या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ते कुणी सांगणार नाही. आणि शिकताना हे महत्त्वाच्याच आहेत या टिप्स. कुणी पण खाईल ना फराळ तर म्हणाल की अरे वा कसं बनवलं, पहिलं तेच विचारते. असं आहे. आता मी काढते. जास्त पण घातल्या शंकरपाळ्या आणि त्या कलर पण मग चेंज करतात लगेच शंकरपाळ्या. त्यामुळं हे बघा मी शंकरपाळी फ्राय केली ना, ते ऑइल आहे बघा. तुम्हाला काय दिसतंय खाली, किती क्लीन आहे ऑइल. थोडंसं काहीतरी आहे बघा खाली पावडर जशी, पण इतकं पण नाही. म्हणजे किती छान व्यवस्थित फ्राय झाल्या होत्या. आता मी तुम्हाला दाखवते की किती झाल्या आहेत करून शंकरपाळे. हे बघा मेजर करून पण दाखवते. इतक्या झालेल्या आहेत. मला तर दिसतात अर्धा किलो. दाखवते आता तुम्हाला परत मेजर करून दाखवते. बस काय जाते ह्या बसतील का. तर आता एवढं फक्त बघते किती आहे. तर बघा ह्या 700 ग्राम दिसतात. 700 ग्राम
झालं ना आता 700 ग्राम बरोबर. बघा हे 700 ग्राम एवढ्या. आता ह्या करते अजून. थांबा पहिलं आता ह्या काढून घेते मी. आता दुसऱ्यांदा घेते टाकून घेते. आणि ह्या किती आता, हे किती झालं, 500 दिसतात ना. हां, ह्या 500 झाल्या. तर ह्या झाल्या 500. म्हणजे किती झाले शंकरपाळे आपले, 1200 नाही का, 1200 ग्राम झाले. ते 1 किलो 200 ग्राम झालेल्या शंकरपाळ्या. अगोदरच्यात 700 आणि ह्या 500. हे बघा ह्या 500 आणि ह्या 700 ग्राम. तर किती किलो मैदा घेतला होता मी. 1/2 kg 600 मैदा, बाकीचे साखर आणि मला जे लागत होतं आणखी ते साहित्य त्यामध्ये टाकलेले आहे मी. पण मैदा तर मी कमीच घातला कारण ते मैद्याचाच मला प्रॉब्लेम आहे. आणि तेच जास्त जळकी मात्र किती छान फुलून आल्यात बघा. हे बघा ह्या दोन्ही पण इथे, नाही तर तुम्हाला वाटेल का मी वेगळं मेजर केलं आहे परत मिक्स केलं की काय. हे बघा ह्या 700 भरल्यात आणि ह्या 500 ग्राम. आणि इतक्या क्रिस्पी झाल्यात ना, मी आता तुम्हाला नंतर खाऊन दाखवेल. डायरेक्ट आता क्रिसमसलाच खाऊन दाखवेल. इतक्या क्रिस्पी आहेत शंकरपाळी. खूप छान क्रिस्पी आणि ऑइल फ्री आहे. जास्त ऑइल पण नाही. बघा आता मी माझ्या हातात घेते. हे बघा जास्त ऑइल नाही आहे बघा. नाही तर किती ऑइल असतं. तेच मेन आहे. घी जास्त वापरलेलंच नाही आहे मी. चला आता तुम्ही पण अशाच बनवा. भरपूर टिप्स दिल्यात आणि मला माहिती व्हिडिओ मोठा झालेला आहे कारण यूट्यूबला तुम्हाला अशा 5-10 मिनटामध्ये इतक्या बारीक सारी गोष्टी कोणी सांगत नाही. तर मी प्रयत्न केला तुम्हाला सांगायचा. आणि एक तरी शंकरपाळी सांगा मला फक्त कुठे करपली आहे का. कसा कलर आलाय छान सुरेख. चला एन्जॉय करा रेसिपी आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय.